वार्तांकन रोखठोक बातमी। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांची तड लावण्यासाठी आणि मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात एका उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर विशेष भर देत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। या प्रसंगी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख उपस्थित होते। यामध्ये शिक्षणाचा दर्जा आणि शाळांची सुधारणा, गावागावातील शाळांची स्थिती सुधारून विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी विशेष निधीची तरतूद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। मतदारसंघातील आरोग्य उपकेंद्रे आणि दवाखाने अधिक सक्षम करून सर्वसामान्यांना वेळेत आणि तातडीची आरोग्य सेवा मिळावी याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले। रस्ते, वीज आणि स्मशानभूमी यांसारख्या मूलभूत गरजांमध्ये कोणती कमतरता राहू नये यासाठी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या। सीमावर्ती गावांमधील पाणी, वीज आणि रस्त्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्यावर या बैठकीत एकमत झाले। हत्तरसंघ, कुडाळ संगम या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्याला गती देण्यात आली आहे। या आराखड्याला उच्च अधिकार व शिखर समितीची मान्यता मिळवून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली। यामुळे या परिसरातील पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे। दक्षिण सोलापूरचा विकास केवळ कागदावर मर्यादित न राहता तो प्रत्यक्ष जमिनीवर आणि प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे। विकासाचा हा वेग अधिक वाढवून येत्या काळात मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं आश्वासन यावेळी पालकमंत्री गोरे यांनी दिले आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।